महिला क्रिकेट संघाचं घोषणा देऊन अभिनंदन केलं। पाकिस्तानने सतत शत्रुत्व आणि सीमापार दहशतवाद या माध्यमातून सिंधू पाणी कराराच्या भावनेला धक्का पोहोचवला आहे। भारताच्या कायदेशीर प्रकल्पांना अडथळा आणण्यासाठी त्यांनी वारंवार कराराच्या यंत्रणेचा गैरवापर केला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे। दोहा इथं आयोजित दुसऱ्या जागतिक सामाजिक विकास शिखर परिषदेला मांडविया यांनी संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते। भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। पाकिस्तानने आत्मपरीक्षण करावं आणि विकासाशी संबंधित स्वतःच्या गंभीर आव्हानांवर लक्ष केंद्रित करावं, आंतरराष्ट्रीय मंचाचा गैरवापर थांबवावा, असे खडे बोल त्यांनी पाकिस्तानला सुनावले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मंत्राने प्रेरित होऊन जेव्हा लोक धोरणांच्या केंद्रस्थानी राहतात, जेव्हा नवोन्मेष आणि सर्वसमावेशकतेचा संयोग होतो आणि जेव्हा विकास एक सामायिक प्रयत्न बनतो, तेव्हाच सामाजिक प्रगती साध्य होते, असं ते म्हणाले। भारताने दारिद्र्य निर्मूलन आणि सामाजिक सुरक्षा प्रगतीमध्ये परिवर्तनकारी प्रगती केली आहे। भारताच्या विकासाची वाटचाल ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठी एक अनुकरणीय विकासाचा आदर्श आहे, असा विश्वास मांडविया यांनी व्यक्त केला। भारताचा आर्थिक विकास आणि सामाजिक विकासाचा मार्ग शाश्वत विकास उद्दिष्टांशी आणि हवामान बदलांच्या संबंधीच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे। भारत आणि जपान यांच्यातली भागीदारी हिंद